पुणे चूज केलं कारण पुण्यामध्ये चांगले इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. पुण्यामध्ये ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे इंजिनिअरिंग टॅलेंट इथे खूप स्ट्रॉंग आहे ऑलरेडी. आणि आम्हाला सुरुवातीला स्लो ग्रोथ करायची होती. आमचे गोल तेवढे हाय नव्हते, गोल्स फार लिमिटेड होते आणि त्याच्यामुळे आम्ही पुण्यामध्ये पहिले चालू केलं. पुण्यामध्ये MIT, CEOP टॉप कॉलेजेस. इनफॅक्ट इथे आमच्याकडे इंजिनियर्स आम्ही रिसेंटली हायर केले MIT मधनं. ते मुलं आणि मुली एक 6 महिन्यामध्येच एकदम सिनियर इंजिनियरच्या लेवलची कामं करायला चालू केले. आणि ते जे पुण्यामध्ये आहे त्याच्यामुळे ते दॅट वॉज अ बेसिक. आणि ऑल्सो ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री पण खूप स्ट्रॉंग आहे. ते इंजिनिअरिंग टॅलेंट बऱ्यापैकी अवेलेबल होतं आणि आम्हाला स्ट्रॅटेजिकली स्लोली ग्रो करायचं होतं. कारण आमचा प्लॅन असा नव्हता की थोडंसं काहीतरी मॉडेलिंग ड्राफ्टिंगचं काम द्या जे कुणाला करायचं नाही US मध्ये आणि जपानमध्ये. आम्हाला इथे ते काम करायचं होतं की एकदम असं टॉप क्लास इंजिनिअरिंग, म्हणजे तुम्हाला सगळं कळायला पाहिजे. कुठलं मटेरियल सिलेक्ट केलंय, का सिलेक्ट केलंय, कुठली मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे, ते सगळ्याचा विचार करून आम्हाला वाटलं पुणे वुड बी द फर्स्ट प्लेस टू स्टार्ट. महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग ग्रोथ होत राहणार आणि बँगलोरमध्ये पण होत राहणार. पुण्यामध्ये ऑटोमोटिव्हचं हे खूप आहे ना, सप्लाय चेन खूप आहे, तर त्याचा वापर भरपूर होईल. कारण आमचं सध्याचं जे सप्लाय चेन आहे ते खूप मध्येच आहे. जपानमध्येच आम्ही सप्लाय चेनचे ऍक्टिव्हिटीज करतो. त्या ऍक्टिव्हिटीज आता पुण्यामध्ये करायच्या ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. सो ते आम्ही जस्ट स्टार्ट केलंय आणि त्याच्यामध्ये भरपूर संधी मिळतील. लोकल जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांच्यासाठी इंजेक्शन मोल्डिंग, कंपोजिट मॅन्युफॅक्चरिंग, त्याच्यामध्ये त्या बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल होतील. इंजिनिअरिंग इथे सगळंच होणार जे आम्ही करतो सध्या. आता सध्या आम्ही इंजिनिअरिंग करतो US मध्ये, जपानमध्ये. ते आता आम्ही इंडियामध्ये करणार आणि इंडियामधल्या इंजिनियर्सला सगळं त्याचं हे मिळेल, पूर्ण एक्सपोजर मिळेल. म्हणजे सुरुवातीपासून डिझाईन, त्याचं सर्टिफिकेशन, मॅन्युफॅक्चरिंग, सप्लाय चेन, प्रोडक्टमध्ये जेव्हा आपण डिलिव्हर करू, जसे एअर इंडियाला दिलं आपलं प्रोडक्ट, त्यांना त्यांच्या फ्लीटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याचा सपोर्ट पण इथनं करणार. भारतीयांना फायदा हा की इथे ती इंजिनिअरिंग इकोसिस्टम एरोस्पेस इकोसिस्टम डेव्हलप होणार. म्हणजे इथे इंडियामध्ये तेवढं टॅलेंटेड इंजिनियर डेव्हलप होणार, तेवढ्या नोकरीच्या संधी होणार. I'm just very excited to be here. India has been a very, very important part of our strategy going forward, moving capability to India and really focusing on the design side, increasing technology and manufacturing. So starting off in Pune, which is where we started in India, and growing that rapidly is very important to us. And so this is a very exciting day to be here with a lot of important guests and, just very important.